शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी। देवदत्त कामत करणार युक्तिवाद, तर धनुष्यबाण चिन्ह आम्हाला नाही तर कुणालाच नाही, धनुष्यबाण चिन्ह तातडीनं गोठवा, कपिल सिब्बल यांची मोठी मागणी। शिवसेना ठाकरेंचाच पक्ष, सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद। रिक्षा टॅक्सी चालकांवर मराठी सक्तीसाठी आजपासून कारवाई, लायसन्स बॅचेस निलंबित केले जाणार, तर वेळ वाढवून देण्याची काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची मागणी। संजय शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचं प्रमाणपत्र रद्द करतायत, मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, सरकारनं उपोषणाची दखल न घेतल्यास मुंबईला जावं लागेल, जरांगेंचा इशारा। राज्यामध्ये तब्बल 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र, लाभार्थी विद्यार्थ्यांची आणि महिलांची संख्या 2.48 कोटींवरून 1.65 कोटींवर, लाभ घेणाऱ्या अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून अद्याप वसुली नाही। जेन्झींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारकडून नवा उपक्रम, एक दिवस एक विद्यापीठ योजना राबवली जाणार, दररोज एका केंद्रीय मंत्रीला एका विद्यापीठात जाऊन जेन्झींच्या समस्या जाणून घेणार। मुंबई पालिका मुंबईकरांवर कराचा बोजा लादण्याच्या तयारीमध्ये सांडपाणी शुल्क आणि पाणी करामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशावर ताण वाढणार। स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही चिमुकल्यांचं शिक्षण झोपडीतच, धुळ्यातील पीरपाणीमध्ये झोपडीमध्ये भरते जिल्हा परिषदेची शाळा, वीज आणि शुद्ध पाण्यासाठी सुद्धा करावा लागतोय संघर्ष। नाशिकमधल्या सुरगाण्यामध्ये पावसामुळे जिल्हा परिषद शाळा जमीनदोस्त, विद्यार्थी शिकत असताना शाळेची इमारत कोसळली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। साखरेचा निर्यातदार भारत बनणार आयातदार, देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याच्या नाजूक स्थितीनं बाजारामध्ये साखरेचे दर भरडले, नव्या हंगामामध्ये इथेनॉल निर्मितीवरही सावट। रामदेव बाबांनी केलेल्या टीकेला कंगनाचं सडेतोड उत्तर, माझं तारुण्य किंवा बेडरूमचे स्वप्न पाहू नका, तुमच्यापेक्षा माझं कॅरेक्टर चांगलं, कंगनाचा हल्ला बोल। अमेरिका इराणमधील युद्ध शांत होताच युक्रेन आणि रशियामधील युद्ध पेटलं, रशिया आणि युक्रेनचे एकमेकांवर ड्रोनद्वारे हल्ले, रशियाचा युक्रेनमधील पोलीस मुख्यालयावर हल्ला, तर युक्रेनचा रशियातील उफा इथल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला। हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर 5-3 शानदार विजय, कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांचे प्रत्येकी 2 गोल, पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात।